नमस्कार मित्रांनो, काल आपण टेन्स या विषयावर परिपूर्ण माहिती घेतलेली आहे. त्यानंतर टेन्सच्या नंतर मी काल तुम्हाला आयडेंटिफाय द पॅसिव्ह वॉइस सेंटेन्सेस असा अभ्यासक्रम दिला होता. कारण आपल्याला जो पुढचा पाठ आहे ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आयडेंटिफाय द पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स हे जर ओळखता आले तर आपल्याला खूप सोयीस्कर जाईल. तरी पण काही विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल. आज मी तुम्हाला परिपूर्णरित्या ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. जसं सर्व आपल्याला ते वाक्य कोण्या काळाचे आहे हे ओळखता आलं पाहिजे. 12 टेन्स आहेत. त्या 12 टेन्सपैकी फक्त 8 टेन्स. तर जसं टेन्स महत्त्वाचे आहेत तसेच आपल्याला मी याच्या अगोदर प्रथम विभक्ती, कर्म विभक्ती म्हणजे द्वितीय विभक्ती आणि जेंटिटिव्ह केस म्हणजे षष्ठी विभक्ती हे देण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम आपल्याला पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी काय गरजेचं आहे हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. जरी तुम्ही सर्वप्रथम हा व्हिडिओ ऐकायचा आणि त्यानंतर एखादं वाक्य करण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा आपले रेग्युलर क्लास होतील तेव्हा आपण प्रत्यक्षरित्या समजून देण्याचा प्रयत्न करू. तर सर्वप्रथम आपला विभक्ती म्हणजे कर्ता आणि त्याची ऑब्जेक्ट केस म्हणजेच कर्म विभक्ती माहीत असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला प्रथम एकदा याच्या अगोदर सांगितलं होतं, पण परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. आय, मी, वी, अस, यू, ही, हिम, सी, हर, इट, दे, देम हे या सर्व पर्सनल प्रोनाऊनच्या द्वितीय विभक्ती म्हणजेच कर्म विभक्ती आहे. जसं आपण सांगत असताना व्हॉइस हा 2 प्रकारचा आहे. एक ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे की जे क्रियापद कर्त्यानुसार चालतं त्याला ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणायचं. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? जे क्रियापद कर्मानुसार चालतं, कर्मावर चालतं, परंतु याच्यामध्ये एक लक्षात घ्या की ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करत असताना, आता पॅसिव्ह वॉइसचं ॲक्टिव्ह वॉइस करणं हा पुढचा भाग आहे, नंतर पाहूया आपण. ॲक्टिव्ह वॉइसचं पॅसिव्ह वॉइस करत असताना सर्वप्रथम आपल्याला ते जे क्रियापद आहे विधान वाक्य आहे, जसं विधान वाक्याचं पॅसिव्ह वॉइस, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस, इंट्रागेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचं पॅसिव्ह वॉइस, अशा प्रकारे वाक्याचं पॅसिव्ह वॉइस होत असतं. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फक्त विधान वाक्याचं पॅसिव्ह वॉइस हाच भाग पाहायचा आहे. तर विधान वाक्य म्हणजे कसं? आपण पाहिलं होतं की वाक्य 2 असतात. एक सकर्मक क्रियापद वाक्य आणि एक अकर्मक म्हणजेच ट्रान्झॅक्टिव्ह आणि इनट्रान्झॅक्टिव्ह. तर यामध्ये आपल्याला पॅसिव्ह वॉइस करत असताना दिलेलं वाक्य सकर्मक क्रियापदाचं असणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणशाल की सकर्मक क्रियापद म्हणजे की ज्या क्रियापदासोबत कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता त्यानंतर ॲक्टिव्ह वॉइस.
याचे काही नियम सांगत असताना वाक्याची सुरुवात आता सांगितलं कर्त्यानं होत असते. तर त्यामध्ये म्हणजे ॲक्टिव्हाइजमध्ये हा कर्ता महत्त्वाचा असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पॅसिव्हाइज म्हणजे वाक्याची सुरुवात कर्माने होते. वाक्याची सुरुवात कर्माने होते. जसे या अगोदर मी तुम्हाला फॉर्म्युले पाठवले होतं. प्रेझेंट टेन्सचं पॅसिव्हाइज ऑब्जेक्ट प्लस एम प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट किंवा सब्जेक्ट केस. त्याच्यामध्ये फक्त कंटिन्युअस जे कंटिन्युअसचं वाक्य असते त्याला पॅसिव्हाइज करत असताना बीइंग हा शब्द लागत असतो सहाय्यकारी क्रियापदानंतर. तर परफेक्टचं वाक्य असेल तर त्यामध्ये बीन क्रियापदानंतर बीन लागत असतो. विशेष म्हणजे पॅसिव्हाइजच्या वाक्यामध्ये सर्व वाक्यामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपलच असते, हे लक्षात ठेवा. आता एखादं साधं वाक्य घेऊन पाहायचं जेणेकरून तुम्हाला वाटायचं की सर आम्हाला म्हणजे व्हिडिओमार्फत समजणं गेलं, त्यासाठी एखादं वाक्य करून पाहायचं. मी तुम्हाला सांगितलं की ॲक्टिव्हाइजचं पॅसिव्हाइज करत असताना वाक्य हे सकर्मक क्रियापदाचं सकर्मक असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कर्म असलं पाहिजे. आता एकूण 12 टेन्स आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेन्सचं पॅसिव्हाइज होत नाही. पॅसिव्हाइजचे 8 फॉर्म्युले तर लिहून दिले, पण त्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स and future perfect continuous tense. These sentences are not changed into the passive sentence. Remember, these sentences are not changed into passive sentence. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना सर मला वाक्य ओळखता येतं, परंतु वाक्यामधला कर्म ओळखता येत नाही. वाक्यामधला प्रिपोजिशन लक्षात राहत नाही. त्यासाठी अगोदर पार्ट्स ऑफ स्पीचचं ज्ञान दिलेलं आहे, तरी पण एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो की एखाद्या वेळेस वाक्यामध्ये वाक्य कसा असू शकते. सब्जेक्ट, आता ॲक्टिव्हाइज म्हणल्यानंतर आता सांगितलं की वाक्य सुरुवात सब्जेक्टनं होत असते. जसं सब्जेक्टनं होत असते त्याच्यानंतर सिंपल पास्ट टेन्सचा असेल तर V2 येत असतं. V2 नंतर म्हणजेच व्हर्ब नंतर एखाद्या वाक्यामध्ये डायरेक्ट कर्म न राहता त्याच्यामध्ये काही प्रिपोजिशन येत असतं. एखाद्या वेळेस सांगितलं मी, प्रिपोजिशन म्हणजे कर्म आणि क्रियापदाला संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन. तर त्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन असतो, त्या वाक्यातला कर्म घेतल्यानंतर त्या कर्मानुसार सहाय्यकारी क्रियापद ठेवायचा असतो आणि त्यानंतर प्रिपोजिशन क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर घेऊन बाय घेऊन सब्जेक्ट केस लिहावं लागते. तरी पण वाक्यातला कर्म कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासमोर काही नोट्स काढलेले आहेत मी. तर वाक्यातील कर्ता, सब्जेक्ट व कर्म ऑब्जेक्ट कसे ओळखा. सर्वप्रथम वाक्यातील क्रियापदाला हू या प्रश्न विचारला असता, म्हणजे क्रियापदाला जर हू ने प्रश्न विचारला तर आपल्याला त्या वाक्यातील हू म्हणजे कोण, म्हणजे आपण क्रियापदाला हू या या इंट्रागेटिव्ह प्रोनाउन्सने जर आपण त्याला प्रश्न विचारला तर आपल्याला त्या वाक्यातील सब्जेक्ट ओळखता येतो. वाक्यातील क्रियापदाला व्हाट
WHAT व्हॉट म्हणजे काय, आणि हुम व्हॉट म्हणजे काय आणि हुम म्हणजे कोणाला. या प्रश्नार्थक सर्वनामाने जर प्रश्न विचारला, शब्दसमूह उत्तर येईल ते कर्म. पहा आणखी लक्षात घ्या, सब्जेक्ट ओळखता येतो आपल्याला, व्हॉट किंवा हुम. व्हॉट म्हणजे काय. जसं एक व्हॉटचं वाक्य घेत असताना की ही एट ॲन ॲपल, या वाक्यामध्ये प्रिपोजिशन आहे. ही एट ॲन ॲपल, ही सब्जेक्ट, एट पास्ट टेन्स, ॲन ॲपल ऑब्जेक्ट. म्हणजे असं डायरेक्ट न ओळखता क्रियापद कोणता आहे, एट. व्हॉट एट किंवा काय खाल्लं, काय खाल्लं, ॲपल खाल्लं. म्हणजे ॲपल काय, कर्म. आणि आपण क्रियापदाला विचारलं कोणा खाल्लं, हू एट, कोणा खाल्लं. एक साधी आणि सोपी कर्म ओळखण्याची पद्धत. व्हॉट काय, लक्षात आलं. व्हॉट म्हणजे काय, काय खाल्लं, यानं सुद्धा ऑब्जेक्ट ओळखता येते. आणि हुम कोणाला, याने सुद्धा ऑब्जेक्ट. आता तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल की सर तुम्ही सब्जेक्ट ओळखत असताना एकच सर्वनाम घेतलं, ते म्हणजे कोणतं, हू घेतलं. आणि जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट ओळखण्यासाठी दोन सर्वनाम वापरायले, कोणकोणचा, एक व्हॉट वापरायले आणि हुम वापरायले. तर ते कासाठी, ते यासाठी की सब्जेक्ट हा एकाच प्रकारचा असतो, परंतु ऑब्जेक्ट हे दोन प्रकारचे असतात. आता ते म्हणजे कोणते ऑब्जेक्ट, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी हुमने विचारतात. तुम्हाला प्रश्न पडेल की सर डायरेक्ट ऑब्जेक्ट कशा ओळखायचा, आणि व्हॉटने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष कर्म म्हणजे डायरेक्ट. आपण क्रियापदाला व्हॉट या सर्वनामाने जर प्रश्न विचारला तर त्याचा जो ऑब्जेक्ट आहे तो येतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. जसं आताचं जे वाक्य होतं, आता वाक्य कोणतं सांगितलं मी तुम्हाला की ही एट ॲन ॲपल. ॲन ॲपल हे डायरेक्ट ऑब्जेक्ट, समजलं. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणचा, हुमने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अप्रत्यक्ष कर्म म्हणजे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असते. म्हणजे आपण जर क्रियापदाला हुमने हा प्रश्न म्हणजे प्रश्न हुमनं विचारला तर त्याचं जे कर्म असतं ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कर्म असतं. आता मी तुम्हाला सांगतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कोणते कर्म असतात. इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये सर्व जे कर्म असतात, बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यासाठी एक सर्वात तुम्हाला सूचना सांगतो की एखाद्या वाक्यात, म्हणजे ऑप्शन दिले नसतील तर एखाद्या वाक्यात तर इनडायरेक्ट ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवून जर आपण वाक्य केलं तर ते वाक्य डायरेक्ट ऑब्जेक्टपेक्षा तुम्हाला करण्यास सोपं जाते. कारण का, एखादं खूप मोठं वाक्य असतं, त्याच्यामध्ये ॲडव्हर्ब असतात, प्रिपोजिशन असतात, ऑदर्स वर्ड्स असतात, ती वाक्य विद्यार्थ्यांना खूप कठीण जातं. तर त्यासाठी आपल्याला जर आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्टनं केलो तर ते सोपं जाईल. आता इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणकोणते असतात, मी असते, अस असते, यू असतो, हिम असते, हर, देम, ही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतात. आता मी तुम्हाला म्हणजे वाक्य ॲक्टिवाईजचं आता सांगितलं तसं हे कर्त्यानुसार चालते, सब्जेक्टनुसार चालतं. तर पॅसिवाईजचं वाक्य हे कर्मानुसार चालते. त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट असतात, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. व्हॉटने प्रश्न विचारला ते असते डायरेक्ट ऑब्जेक्ट, विचारला तर ते असते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर या ठिकाणी आता आपला सब्जेक्ट ऑब्जेक्ट हा समजल्यानंतर आपल्याला
आपल्याला फॉर्म्युले पाठ असणं आवश्यक आहे. मी फॉर्म्युले दिले होते ते तुम्ही पाठ केलेच असाल. त्याच्यानंतर वाक्य बनवायचं मी तुम्हाला सांगतो आणि पुढच्या भागात जाण्याचा प्रयत्न करतो. आता या ठिकाणी ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज कसं करायचं, कोणते वाक्य सांगितलं मी तुम्हाला. या ठिकाणी फक्त मी तुम्हाला आज ॲक्टिवाईजचं विधान वाक्य आणि आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाईज कसं करायचं हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता विधान वाक्य म्हणजे सांगितलं असेल आपलं, विधान वाक्यामध्ये अफर्मेटिव्ह वाक्य असतं आणि निगेटिव्ह वाक्य असतं. म्हणजेच विधान वाक्य म्हणजेच स्टेटमेंट सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्स. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य अँड निगेटिव्ह सेंटेन्स. ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज करताना आता सांगितलं की वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टनं करायची. ऑब्जेक्ट नंतर ते ऑब्जेक्ट कोणता आहे, एकवचनी आहे का अनेक वचनी आहे. एकवचनी असमान काळात इज, सिंपल पास्ट टेन्समध्ये वॉज, आणि जसं आपण सूत्रानुसार म्हणजे ऑब्जेक्ट घेतला आणि त्या ऑब्जेक्टच्या, आता बऱ्याच विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम अशी होती की सब्जेक्टनुसार ते सहाय्यकारी क्रियापद घेण्याचा प्रयत्न करतात. जसं एखादं वाक्य आहे, दे प्लेड ऑन द ग्राउंड. आता दे हे अनेकवचन सब्जेक्ट आहे, प्लेड पास्ट टेन्स आहे, ऑन हे प्रिपोजिशन आहे आणि द ग्राउंड हा ऑब्जेक्ट आहे. पण हे द ग्राउंड हा ऑब्जेक्ट एकवचनी आहे. म्हणजे ऑब्जेक्ट कसा आहे, का ऑब्जेक्ट एकवचनी आहे का अनेक वचनी आहे, त्यानुसार आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा त्या टेन्सनुसार. त्यानंतर वाक्याच्या काळानुसार कर्त्याशी सुसंगत असं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर वाक्यातील मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप मी आता सांगितलं. आता माझ्या मते या पॅसिवाईजच्या सेंटेन्समध्ये पूर्ण, त्यामुळं सहजासहज जे व्हर्ब आहे ते क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल असते. पास्ट पार्टिसिपल म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर योग्य ते सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, त्यानंतर बाय आणि त्यानंतर सब्जेक्ट असेल. सब्जेक्ट म्हणजे एखादं नाम असेल, राम, श्याम, रोहन, मोहन असे नाव असतील तर ते नाव जशास तसं, आणि जर सर्वनाम असतील तर त्याच्या बाय नंतर विभक्ती आली पाहिजे. कर्ता सर्वनाम असेल तर शेवटी कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरावी. तर या ठिकाणी वाक्याचं पॅसिवाईज करत असताना असं घ्यायचं. आता त्याच्यामध्ये काही प्रश्न आहेत, ते म्हणजे एखाद्या आताच मी सांगितलं तुम्हाला की प्रिपोजिशन असेल, जसं आताच्या वाक्यात होतं प्लेड ऑन द ग्राउंड, हे वाक्य मी तुम्हाला पॅसिवाईज करून सांगतो. ते सब्जेक्ट, प्लेड पास्ट टेन्स, ऑन प्रिपोजिशन, द ग्राउंड ऑब्जेक्ट म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. सर्वप्रथम वाक्य ओळखायचं कोण्या काळाचं आहे. हे वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स आणि टेक्स्टबुकमध्ये 99% सिंपल पास्ट टेन्सच वाक्य पॅसिवाईजमध्ये आलेले आहेत. आपण पाहूसुद्धा तसे. मी तुम्हाला होमवर्क दिल्यानंतर लक्षात येईल आणि त्याची प्रॅक्टिस करूनही होत आपण. तर द ग्राउंड एकवचनी ऑब्जेक्ट आहे म्हणून द ग्राउंड वॉज. क्रियापदाचं तिसरं रूप, द ग्राउंड वॉज प्ले, प्रिपोजिशन ऑन म्हणजेच द ग्राउंड प्लेड ऑन बाय, सब्जेक्ट काय होता दे, देची द्वितीय विभक्ती देम. अशा पद्धतीनं आता त्यानंतर एक लहानसं वाक्य आहे. तुम्हाला माहीत आहे मी वाक्याचे प्रकार अगोदर घेत असताना इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं वाक्य लहानसं असते. ते तुम्हाला मी अफर्मेटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतो. इम्पेरेटिव्हचं एक सोपं असते, कारण का इम्पेरेटिव्ह वाक्याचे आपल्या एक म्हणण्यानुसार आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स शिकलो. त्याच्यामध्ये आपण 4 प्रकार घेतले. एक प्लीजनं सुरू होणारं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, व्हर्बनं सुरू होणारं, त्याच्यानंतर डोंटने सुरू होणारं आणि लेट्स या शब्दाने
म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आपण घेतलं. परंतु प्रथम इथं आपण लेट म्हणजेच कशानं सुरू होणार आहे, लेटनं सुरू होणारं वाक्य पाहू का. लेटनं सुरू म्हणजे पॅसिवाईज त्याचा फॉर्म्युला असा आहे की आपण विधान वाक्यामध्ये जसं ऑब्जेक्ट घेतो तसं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्याचं पॅसिवाईज घेत असताना त्याची सुरुवात ही लेटनं होत असते. लेट प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट प्लस लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी. काय, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी पास्ट पार्टिसिपल. जसं ओपन द डोअर, ओपन द डोअर म्हणजेच द डोअर ऑब्जेक्ट आहे. लेट द डोअर बी ओपन हे त्याचं पॅसिवाईज वाक्य झालं. त्यानंतर आपल्याला एक सांगत असताना मी तुम्हाला फ्युचर टेन्सचे 2 वाक्य घेतले. ते म्हणजे कोणतं वाक्य, एक सिम्पल फ्युचर टेन्सचं पॅसिवाईज होते म्हटलो आणि एक फ्युचर परफेक्ट टेन्स. तर सिम्पल फ्युचर टेन्स त्या वाक्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे त्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं, त्या वाक्यामध्ये असते मॉडल ॲक्झिलरी. आणि मॉडल ॲक्झिलरीचा पॅसिवाईजचा नियम थोडा म्हणजे पॅसिवाईज सिम्पल फ्युचर टेन्समध्ये मॉडल 2च येतात, शॉल आणि विल. परंतु एखाद्या वेळेस अनेक विधान वाक्यामध्ये जर मॉडल ॲक्झिलरीज आला, कारण का आपण पाहिला असेल मॉडल ॲक्झिलरीज वापरणं हा वेगवेगळा त्याचे नियम आहेत. जसं थोडक्यात सांगत असताना आपण निश्चितता सर्टन्टी असेल तर शॉल विल वापरतो, निश्चितता. ॲबिलिटी असेल तर कॅन वापरतो, ऑब्लिगेशन असेल तर मस्ट वापरतो, सजेशन असेल तर सजेस्ट. परंतु आपला या ठिकाणी मॉडल ॲक्झिलरी 2चाच विचार करायचा. ते म्हणजे कोणता, एक शॉल आणि विल. त्याचं थोडं कसं की शॉल आणि विल असं कोणताही मॉडल येतो ना ऑब्जेक्ट, हे लक्षात ठेवायचं की पॅसिवाईजचं ऑब्जेक्टनं सुरुवात होत असते. ऑब्जेक्ट प्लस मॉडल ॲक्झिलरीज, ते शॉल असो, विल असो, कॅन असो, कुड असो, मस्ट असो, कोणता असो. मॉडल ॲक्झिलरीज प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस बाय प्लस सब्जेक्ट केस किंवा केस. तर या ठिकाणी ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज समजला असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना फक्त ॲक्टिवाईज पॅसिवाईज एखाद्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन असेल आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं पॅसिवाईज करायचं असेल तर ते अवघड जातं. मी तुम्हाला एक शेवटचं एक ज्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट आहेत ते वाक्य सांगण्याचा प्रयत्न करतो. जे मी वाक्य सांगितलेलं आहे ते एखाद्या आपल्या वहीवर लिहायचं आणि करून पाहायचं. म्हणजे मला प्रत्यक्षामध्ये फक्त मी व्हिडिओमार्फत तुम्हाला थेरॉटिकल सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पण एखादं वाक्य लिहून करण्याचा प्रयत्न करा. जसे मी 2-4 याच्या अगोदर 2 वाक्य घेतले लहान लहान. आता एक वाक्य घेतो की ज्या वाक्यामध्ये 2 ऑब्जेक्ट, एक डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. तर शी गेव हर बॉबी पिन्स. लक्ष घे वाक्य. शी वाटल्यास लिहून घ्यायचं आणि प्रॅक्टिस करायची. शी यशाची शी, GAVE गेव, हर HER हर, बॉबी BOBBY, पिन्स PINS. बॉबी पिन्स म्हणजे काय, ते केसाला लावायची पिन. जुना आपलं 10वीच्या जुन्या सिलेबसमधलं हे बॉबी पिन्स या लेसनमधलं वाक्य आहे. आणि विशेष म्हणजे हे वाक्य परीक्षेला पण आलं होतं. ही गेव हर बॉबी पिन्स या वाक्यामध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच त्या वाक्यामधल्या सांगण्याचा प्रयत्न करतो. सी हा सब्जेक्ट, गेव क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे हर विभक्ती, द्वितीय विभक्ती, आणि द बॉबी पिन्स हे नाव. मी हर हे द्वितीय विभक्ती आणि बॉबी पिन्स हे नाऊन असं का म्हटलं,
कारण का मी तुम्हाला डायरेक्ट एक नियम सांगितला होता की आता या ठिकाणी मला त्याच्यामधले ऑब्जेक्ट माहीत आहे, परंतु तुम्हाला ऑब्जेक्ट कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण मी तुम्हाला डायरेक्ट हे ऑब्जेक्ट आहे म्हटलं समजणार नाही. हर हे द्वितीय विभक्ती आणि द बॉबी पिन्स हे नाव प्लुरल नाव, अनेक वचन. तर सब्जेक्ट मी काय सांगितलं तुम्हाला की जर आपण एखाद्या क्रियापद कशानं जर आपण क्रियापदाला व्हाटनं विचारलं तर डायरेक्ट आणि हुम हे लक्षात. व्हाटने विचारलं तर डायरेक्ट, हुमनं विचारलं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आता क्रियापद कोणतं आहे? गेव. गेवला हुनं प्रश्न विचारू अगोदर. कोणं दिलं? सी. व्हॉट इज दिस? सी. सी इज सब्जेक्ट. ओके. व्हॉट गेव. व्हॉट गेव काय दिलं? लक्षात घ्या. काय दिलं? बॉबी पिन्स. व्हॉट इज दिस बॉबी पिन्स? बॉबी पिन्स व्हॉटने सुरू होणारा डायरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजे बॉबी पिन्स हा डायरेक्ट ऑब्जेक्ट. हुम गेव कोणाला दिलं? लक्षात आलं? कोणाला दिलं? हर. हर म्हणजे तिला, म्हणजे हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि द बॉबी पिन्स डायरेक्ट ऑब्जेक्ट. आता करत असताना काय सांगितलं? सर्वप्रथम आपल्याला ते वाक्य कोण्या काळाचं आहे? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट प्लस पास्ट टेन्स प्लस ऑब्जेक्ट, ते वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिवाईजचा फॉर्म्युला काय आहे? ऑब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणून आता या डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असे एखाद्या वाक्यात जर दोन ऑब्जेक्ट असेल तर याचे दोन प्रकारे वाक्य होते. ते कसं होते पाहून घ्या. जसं आपण अगोदर तुम्हाला सांगितलं मी इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं जर केलं तर आपलं वाक्य चुकत नाही. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे? हर. हरची प्रथम विभक्ती काय आहे? म्हणजे आता ऑब्जेक्टनं सुरू करा. सी. सी एकवचन आहे का अनेक वचन आहे? एकवचनी आहे, म्हणजे काय लागेल? वॉज. सी वॉज. गेवचं पास्ट टेन्स काय? गिवन, म्हणजेच सी वॉज गिवन झालं. काय राहिलं? डायरेक्ट ऑब्जेक्ट हे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर. सी गेव वॉज गिवन बॉबी पिन्स, द बॉबी पिन्स किंवा बॉबी पिन्स बाय कोण? देणार कोण आहे? सी. त्या सीचा काय होईल? ऑब्जेक्ट केस. इकडं कर्माच्या ठिकाणी हर. सब्जेक्ट म्हणून घेत असेल तर हरचा सी झाला आणि ऑब्जेक्ट म्हणून सीचा हर, म्हणजेच सी वॉज गिवन द बॉबी पिन्स बाय हर. हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन त्याचं पॅसिवाईज. डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन पॅसिवाईज कसं होईल त्याचं? डायरेक्ट ऑब्जेक्ट कोणता आहे? आता या ठिकाणी बघा डायरेक्ट ऑब्जेक्ट एक अनेक वचने आहे, म्हणजे बॉबी पिन्स अनेक वचन म्हणजे काय लागेल? वेअर. बॉबी पिन्स वेअर झालं. गिवन. आता या ठिकाणी कसं आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट घेऊन केलं की एखाद्या वेळेस इनडायरेक्ट ऑब्जेक्टला टू लागतो किंवा लावला तरी चालतो, नाही लावला तर काही ठिकाणी लावलेला आहे, काही ठिकाणी नाही लावलेला आहे, तर आपण घेऊ. म्हणजेच तरी चुकत नाही. म्हणजेच द बॉबी पिन्स वेअर गिवन टू बाय या सीचा हर, असं या ठिकाणी त्याचं पॅसिवाईज होत असते. आता मी सांगितलं तुम्हाला प्रीपोजिशन हे पॅसिवाईजमध्ये क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर येतं. त्याच्यानंतर दुसरा एक शब्द असतो तो म्हणजे ॲडव्हर्ब. LY वर्डसुद्धा असतो एखाद्या वेळेस. तो सुद्धा सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाच्या पूर्वी सहाय्यकारी क्रियापदाच्या नंतर घेतला तरी चालतो. आणि जर इनडायरेक्ट ऑब्जेक्टचं वाक्य असेल तर त्याला इनडायरेक्ट
ऑब्जेक्टचं वाक्य असेल तर त्याच्यामध्ये डायरेक्ट जरी ऑब्जेक्ट असेल तरी इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पद्धतीनं जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर चांगलं होईल. जर आणखीसुद्धा मी दिलेलं जो माहिती आहे ही माहिती मिळवण्यासाठी आपल्याला डायरेक्ट मोबाईलवर येण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. तो केला तर चांगलाच होईल. पण या ठिकाणी तसं मी तुम्हाला पॅसिवाईज करण्याचा ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज करण्याचा जो नियम आहे, जी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जर आणखीसुद्धा एवढं व्हिडिओ ऐकूनसुद्धा तुम्हाला ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज जमलं नसेल तर आपण काही वाक्याचा सरावसुद्धा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण वाक्याचा सराव घेऊ. जर तुम्हाला काही अडचण असेल तर फोन करूनसुद्धा विचारा, परंतु वाक्याचा सराव करण्याचा प्रयत्न करा. कारण का जर आपण सध्या एवढं मोठं आपल्याला संकट आलेलं आहे तरी पण आपल्याला गेलेले दिवस काही येत नसतात. त्यामुळं होता होईल तेवढं आपल्याच्यानं झालं तेवढं आपण घरी बसूनच आपल्याला अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक विषयाचा अभ्यास करा. या ठिकाणी मी माझा जो सांगण्याचा प्रयत्न केला ते या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.